तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कळंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर मित्रांनो, आत्ता मी कुठे जातोय माहिती आहे तुम्हाला? नाही ना? या अगोदरची जी व्हिडिओ त्यांनी बघितली असेल त्यांना माहिती असेल मी कुठे जातोय. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आज कुठे जातोय. तर आज मी जातोय आपल्या ग्रामदेवतेंचं आगमन कराय, म्हणजे आगमनासाठी जातोय. आता आमची पोसरे गावची ग्रामदेवता आहे, तिचं प्राण प्रतिष्ठान सोहळा आहे मूर्त्यांचा. त्या मंदिर आहे, बांधलेलं आहे. तर मूर्त्या नवीन घडवण्यात आल्यात. मूर्त्या आधी देवळामध्ये नव्हती, तर पाषाणात ती नवीन घडवण्यात आली आहेत आणि ती आता आणायला आम्ही जाणार आहोत खेडात, म्हणजे खेडला. तर सर्व ग्रामस्थ खाली आहेत, ते तर वरती येतील. मी स्टॉपला थांबलो आहे. हा बघा, आमचं खाडेवाडी स्टॉप. तर मी आहे माझ्या पोसरे गावात. पहिलं तर पोसरे गावची ग्रामदेवता, तिचं आज प्राणप्रतिष्ठान दिन आहे. तर हा सोहळा आज मोठ्या दिमागात साजरा होणार आहे. तर आज आत्ता आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून खेडला जाणार आहोत मूर्त्या आणण्यासाठी आपल्या ग्रामदेवतेच्या. आणि त्यानंतर मग इथे पुढे लालबागला तुम्हाला सांगतो. तुम्हाला नंतरला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहिलात ना, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात ना, का सगळं समजेल तुम्हाला. पुढं खेडात आली गाडी जावी, पुढे खेडातनं मग वाजत गाजत मिरवणूक देवाची आपल्या गावात येणार. खाली देवळाच्या इथं आवाज येतो बघा. चला हात दाखवूया, नाही तर मला सोडून देतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता आम्ही आहोत टरकात. तर आता जाणार आहोत खेडला. मग खेडमध्ये धामणन गाव आहे. त्या धामणन गावामध्ये पहिलं आपलं बघूया. आता पुढे गेल्यावर काय होतं, पहिलं जेवण होतं की मूर्त्या कुठे आहेत, कसं काय नियोजन आहे काय माहीत नाही अजून मला तरी. तर पुढे आता जाऊ आपण, तिकडे बघू. सगळे ग्रामस्थ आहेत. पुढे एक ट्रक गेलाय आणि आता पण आम्ही या ट्रकात बसलेला आहे. तर 2-2.5 तास लागतील असं बोलतायत. लांबच आहे, खेडला जायचं म्हणजे लय लांब पडतो खेड. ट्रेननी पण 1 तास लागतो. आम्हाला असा आपल्या 2-2.5 तास आरामशीर लागतील, काय सांगता येत नाही. आणि चला जाऊया आणि मग तिकडे पुढे जाऊन कसं काय होतंय ते बघूया. सर्व ग्रामस्थ तुम्ही बघितलं असाल, सगळे बसलेत ग्रामस्थ. आता जरा आराम करूया, कारण का संध्याकाळी आपल्या मिरवणुकीचा सोहळा आहे. तर त्या सोहळ्यासाठी जरा एनर्जी पाहिजे, संध्याकाळी ताकद पाहिजे. तर जरा आता आराम करणं गरजेचं आहे. तर कुठेतरी आलेलं आहे माहीत नाही, पण सगळे पुढे निघालेत. आणि इकडे आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. सुंदर अशी मूर्ती महाराजांची. तर अशा प्रकारे आपण धामणन या गावात पोचलो आहोत आणि समोर आपले महाराज आहेत. महाराजांचं सुंदर असं स्मारक आहे. आणि आता आपण जाऊया ग्रामदेवतेच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आणायला जाऊया तिकडे. आणि जन्माचा ऊन लागतोय. करपटला सगळा कालीच करपटला हो. बात तो सही है. गाव मस्त आहे पण घाटातच आहे. चला जाऊया. तर धामणन गावात पोचलेलो आहोत आपण. आता जाऊया पुढं आपल्या ग्रामदेवतेचं वाजत गाजत स्वागत करायला. ढोल ताशा पथक इकडं आहे रेडी. मयू
आपण कुठं आलेला आहे माहिती आहे? आपण आलेला आहे डायरेक्ट कारखान्यात. हा पूर्ण कारखाना आहे आणि सुंदर अशा मूर्त्या घडवल्यात कारखान्यात. बघा तुम्ही किती एकदम बारीकाईने, किती डिटेलिंगनी एकदम मूर्ती घडवतात इकडे. भारी एकदम मस्त. इकडे विठ्ठलाचे, इकडे रुक्मिणीचे आपल्या, आणि इकडे बाकीच्या ग्रामदैवतांची मूर्ती घडवली आहेत. इकडे छोटस मंदिर आहे आणि नक्षीकाम सुद्धा मस्त भारी केलंय. या बाजूला तुळस आहे आणि त्या बाजूला एक बाबांची आठवण म्हणून त्यांच्या घरच्यांनी एक मूर्ती घडवली आहे, ती सुद्धा इकडे आहे. आणि मस्त आपल्या ग्रामदेवतेच्या सर्व मूर्त्या पण खूप छान प्रकारे घडवल्यात कारखान्यामध्ये. आणि पूर्ण कारिगिरी एकदम सुंदर आहे. बघा किती छान आहे देवीची मूर्ती घडवली. बारकाई बघा, एकदम बारकाईने केलंय सगळं काम, सुंदर प्रकारे असं बघा. तर आता आपल्या समोर ही भली मोठी शिला दिसते तुम्हाला. तर ही शिला आहे आपल्या देवळातला जो पाषाणाचा दगड असतो ना, ती ही शिला आहे. हा पाषाणाची शिला ही आपली देवळातली. तर आता इकडं मशीनने चढवण्यात आली आहे. तिकडे उतरवताना तर बघूया, सगळे गावकरी एकत्र घेऊन मग ती उतरवण्यात येईल. आणि आता आपण आपल्या ज्या सर्व मंदिरातल्या मूर्त्या घडवल्या त्या कारागिरांना म्हणजेच श्री जगन्नाथजी यांना विचारूया की कोणत्या दगडापासून या मूर्त्या घडवल्या किंवा या मूर्त्या घडवायला किती कालावधी लागला. तर आता विचारूया त्यांना. हां, नमस्कार. माझं नाव जगन्नाथ भिवा सुतार. मी वडलोबाजीत आमचा एक कारखाना असल्यामुळं मी सुरुवातीला आमच्या साध्या दगडामध्ये मूर्ती बनवत असता मी पंढरपूरला गेलो होतो. तिथे एक कृष्णशिला शाळीग्राम दगडामध्ये मला माहिती मिळाली. तिथपासून मी कर्नाटकीमध्ये दगडामध्ये मूर्ती सुरुवात केली. तिथपासून माझे मुंडे गावातली पहिली ऑर्डर झाली, त्यानंतर पोसऱ्यामध्ये झाली. तिथून माझी सुरुवात झाली. पहिली प्रथमतः एक कृष्णाची मूर्ती बनवली. कृष्णाची मूर्तीपासून मग ती सुरुवात पुढं वाढत गेली. मग अशा गावगावच्या प्रत्येक गावाच्या मूर्त्या आम्ही बनवीत सुरुवात केली. हां, ह्या पोसऱ्या गावाच्या मूर्त्या शाळीग्राम दगड, असं कर्नाटकी शाळीग्राम दगड असं म्हणतात त्याला. त्याच्यामुळं ह्या दगडाची लाईफ म्हणजे असं विठ्ठलाची मूर्ती जे बनली आहे त्यातलाच दगड आपला हा वापरण्यात येतो. त्याच्यामुळे त्याची लाईफ खूप आहे. जो आता रंग त्याला चमक वगैरे आहे, हा, ते पॉलिशमध्ये केलेलं आहे. हां, एकूण किती आता मूर्त्या एकूण 10 मूर्त्या आता बनवल्या. एकूण आतापर्यंत एक 500-700 मूर्ती जास्ती झाली असेल. किती वेळ लागला तुम्हाला त्या या मूर्त्या बनायला जवळजवळ 7-8 महिने गेले. अच्छा, तुम्हाला शहरी भागातूनही ऑर्डर येतात म्हणजे मला मुंबई, पुणा, शहापूर, कर्जत वगैरे अशा बऱ्याचशा गावामध्ये मूर्त्या गेलेत. आपल्या रत्नागिरी बाहेर पण गेलेत. हो, इंटरनॅशनल पण गेलेत. बाहेरही जातात. हो, इंडियाच्या बाहेर पण जातात. हां, युके मधून पण आपल्याकडे ऑर्डर गेलेली आहे इथून. हां, कुठची मूर्ती तुम्ही एकदम मूर्ती आकर्षक बनवली. विश्वकर्मा, पंचमुखी विश्वकर्मा ठाण्यामध्ये दिली. 4.5 फुटाची मूर्ती होती, ती बनवली पहिली. हां, धन्यवाद. थँक्यू. वाघजाई देवीच्या नावानं
तर आता मूर्त्या घेऊन झाल्यात ग्रामदेवतेच्या. आता पुढे जातोय. पुढे जेवणाची व्यवस्था आहे, ते जेवणार. त्यानंतर मग आपल्या सर्व ग्रामदेवतेच्या मूर्त्या आपण लालबाग या परिसरात घेऊन जाणार. आपण तिकडे लालबाग होम तिथे घेऊन जाणार आणि तिथून मग आपल्या ग्रामदेवतेच्या आगमनाची म्हणजे सुरुवात होईल. तिथून वाजत गाजत असं आपल्या ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक होणार आपल्या ग्रामदेवतेची. तर आता आपण थांबलो आहोत आमडस या गावात. आणि आमडस या गावात भोजनाची म्हणजे जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि आपले गावचे श्री सोमा आदावडे यांची जी मुलगी आहे तिचं हे सासर आहे. तर त्यांनीच एक सेवा म्हणून जेवणाची पूर्ण व्यवस्था केली आहे आपल्या पोसरे ग्रामस्थांसाठी पूर्ण जेवणाची व्यवस्था केली आहे त्यांनी. तर त्यांचे खूप धन्यवाद, आभार. आणि आता इथे आपण जेवून झाल्यावर आपल्या सर्व ग्रामदेवतेच्या जेव्हा मूर्ती आहेत त्या आपण घेऊन जाणार आहोत लालबाग मध्ये, भूमामध्ये. तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. बाजूलाच आहे गाव, पोसऱ्याच्या बाजूलाच भूम हे गाव आहे आपलं. तर तिकडून मग आपल्या देवाची वाजत गाजत मिरवणूक निघणार आपल्या देवळाकडे जायला. आणि आता स्त्री वर्ग कोण आला नाही, कोण बायका नाही आलं. तिकडे गेल्यावरती सर्व लेझिम ढोल दाशा मग वाजत गाजत असं आपल्या देवाचं आगमन आपल्या गावात हळूहळू होत जाणार. तर आता जेवतात सगळे. मी पण आता जेवण घेतो. आणि प्रचंड ऊन आहे इकडे, पण तसंच निसर्गाचा गारवा पण आहे आणि ऊन पण आहे. एकदम बॅलन्स आहे, बॅलन्स. गरमी पण होते आणि थंडगार पण वाटतंय. शेवटी कोकण म्हणतात त्याला, कोकण.
ग्रामदेवती ग्रामदेवता नवला वक्ता खेम नकोबा आज खरोखरच ही मायरोशीन भाग्यवान आहे. आज नवीन मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा होत असताना पहिल्यांदाच या मायरोशनीच्या घरी आज गावदेवीचं आगमन झालेलं आहे. तेव्हा खरोखरच आणि या ग्रामस्थांनी या कदम परिवाराने या ग्रामदेवतेच्या सर्व भक्तांची अन्नपूर्ण आणि महाप्रसाद देऊन खरोखरच एकदम समाधान संतुष्ट केलेले आहे. तेव्हा आम्ही या आमच्या ग्रामदेवतेच्या वतीने विनंती करतो, निवेदन करतो या कदम परिवाराला त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्यांच्या प्रपंचामध्ये सुख शांती आणि इथून मुंबईपर्यंत असलेल्या मंडळाला सर्वांना सुख संपत्ती लाभो अशी आम्ही ग्रामदेवतेच्या विनंती करतो आणि आपलं खूप खूप आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता आम्ही आलो आहोत भोमात लालबाग. तुम्हाला बोललेलो तिथून मिरवणूक सुरू होणार, पण थोडा प्लॅन चेंज बदलला की मोहम्मदतून पोचण्यापर्यंत जरा जास्त अंतर आहे, त्यामुळे तिथून नाही आपण आता सीमेपासून मग पुढे आरामशीत वाजत वाजत जाणार. आता इथे वाजत की नाही माहीत नाही, पण बघूया. आता आपली खरी व्हिडिओमध्ये खरे जे ह्या व्हिडिओचा हुक आहे, जे मेन व्हिडिओ इथून चालू होईल आपली.
तर आता आपण आलो आहोत आपल्या ग्रामदैवतेच्या मंदिराच्या इथे आणि मागे आपल्या ग्रामदेवतेचं आगमन चालू आहे. आता थोड्याच वेळात आपली ग्रामदैवता आपल्या मंदिराच्या इथे येईल. वाजत जातात, ढोल वाजताय, ताशा वाजतोय, बँजो वाजतोय, कॅशो वाजतोय, सगळं वाजतंय. तर चला आता खाली येऊन, आता अंधार आहे वरती तुम्ही बघितलं असाल, खाली येऊन सगळे एकत्र होतील. खाली मस्तपैकी असं ग्राउंड आहे, मस्त मैदान असं खुलं आहे. मग तिकडे सगळे उजेडात एकत्र येऊन नाचतील. ते आपण नंतर बघूया. मित्रांनो, आपल्या पोसरे ग्रामदेवतेच्या मूर्त्यांचं आगमन सुरू आहे आणि इकडे बघा पूर्ण मंदिराचा परिसर किती छान प्रकारे सजवला आहे लायटिंगनी. आणि हे आपलं मंदिर पोसरे ग्रामदेवतेचं किती सुंदर आहे बघा, एकदम खूप छान आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव देवळात असतातच, पण देव जेव्हा पालखीत असतात तेव्हा किती छान दिसतात बघा. त्या रूपी आहेत समोर आपल्या पोसरे ग्रामदेवतेची पालखी आहे आणि समोरच रूपीसुद्धा आहेत त्यात बसवलेल्या. खूप सुंदर असं वाटतं. असं वाटतं शिमगा चालू झाला, तर शिमगा पुढच्या महिन्यात आहे, येणार आहे मी नक्की शिमग्याला. हे बघा, हे आपले पोसरे ग्रामदेवत. तर मित्रांनो, आता पूर्ण तयारी झालेली आहे आपल्या पोसरे ग्रामदेवतेच्या आगमनाची आणि एका बाजूला आपल्या पोसरे ग्रामदेवतेचं आगमनसुद्धा सुरू आहे. आणि थोडा काळोख आहे त्यामुळे जास्त काय कवर करता येत नाही आणि तुम्हाला पण काय असं पूर्ण क्लिअर दिसणार नाही. त्यामुळं काय झालं आहे, इकडं आता येतील, इकडे उजेड बिजेड आहे मस्त. आता गेट आपला एंट्रन्स गेटाच्या आतमध्ये आपल्या ग्रामदेवतेचं स्वागत होईल. आपले ग्रामदेवता एंट्रन्स गेटच्या आतमध्ये येईल, तिकडे सगळं प्रकाशच प्रकाश आहे, मग तिकडे करता येईल. आणि सकाळपासून थोडी धावपळ होते त्यामुळे थोडं अनकंजेस्टेड म्हणजे थोडंसं ही होते, समजून घ्या काय ती. आता मला आठवत नाही, नंतरला सांगेन. तर जाऊया आता वरती. आता हा परिसर आहे काजू वाकण. कुठे आलात ना, जर आलात कधी तर हा काजू वाकण आहे मागे, हा मागच्या बाजूला काजू वाकणातून टन मारतानाच आपल्या पोसरे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. कधी आलात तर नक्की भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे, छान मंदिर आहे. आणि इथेच पुढे गेलात ना, का धरण आहे पोसरे धरण, ते ठिकाणसुद्धा एकदम सुंदर आहे, छान आहे. तर पोसरे गावच आमचं खूप छान आहे, नक्की एकदा भेट द्या. आणि चला जाऊया, आपल्या पोसरे ग्रामदेवतेचं आगमन सुरू आहे ना, तिकडे जाऊया.
तर हेच ते पाषाण जे मशीनद्वारे आपल्या टेम्पोमध्ये टरकात भरण्यात आलेले. तर आता सर्व गावकरी मिळून जवळपास अर्धा तास झाला प्रयत्न करतात त्याला बाहेर काढण्याचा, उचलण्याचा. तर मी एवढं रेकॉर्ड नाही केलं, आपला ब्लॉगच अर्धा तासाचा असतो. तर प्रयत्नांती परमेश्वर आता येतोय, दिसून येईल. म्हणजे गावकरी एकत्र आले, एकजूट झाले तर काहीही होऊ शकतं, काही करू शकतो आपण. तर बघूया आता हा पाषाण आपला मंदिराच्या इथे ठेवण्यात येईल. तर हेच ते पाषाण जे मशीनद्वारे आपल्या टेम्पोमध्ये ठेवण्यात आलं आणि आता सर्व गावकऱ्यांनी मिळून याला आता आपल्या मंदिराच्या आवारात ठेवलं आहे. तर गावकरी एकत्र आले किंवा सर्व मिळून एकत्र आले तर काही होऊ शकतं, हे सिद्ध झालं आहे आज. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपल्या कोसरे ग्रामदेवतेचं आगमन झालं आहे आपल्या कोसरे गावात. तर हा पूर्ण सोहळा सुखरूपपणे एकदम व्यवस्थित पार पडला आणि आता म्हणजे तिन्ही दिवस महाप्रसाद आहे समोर. आता महाप्रसाद सुरुवात झाली आहे, मला जेवण वाढायला जायचं आहे. त्याआधी बोललो जरा व्हिडिओ आपली इथे स्टॉप करूया. तर ही आपली व्हिडिओ इथे स्टॉप झाले. त्यापुढे अजून व्हिडिओ येत राहतील, नक्की बघा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी जे कोण हजर नसतील तर आता हजर नसतील यावरून मी तुम्हाला सांगतो, 12वी आणि 10वीवाल्यांचे पेपर चालू आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांना पण जमलं नसेल, किती मनात असलं की बाबा ग्रामदेवतेचं आगमन आहे, सोहळा आहे 3 दिवस. तर त्यांच्यासाठी माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न की त्यांना आपला सोहळा कसा पार पडला हे दाखवण्यासाठी. त्यांनी आवर्जून बघा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये त्यांनी नक्की कमेंट करा आणि सांगा मला. जरा मला पण जरा ऊर्जा मिळते नवीन व्हिडिओ बनवायला तुमच्या कमेंटमुळे. तर इथेच सांगतो, नेक्स्ट ब्लॉग येईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, दमलो आहे ना, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.